नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जव्हार तालुक्यातील गाव पाड्यांवर मार्च महिन्यापासून गंभीर पाणी टंचाईची स्थिती सुरू झाली आहे। विहीर आणि बोरिंगचे पाणी गावाला लागले असून महिलांना आणि विद्यार्थ्यांना 1 ते 2 किलोमीटर चालत पाणी आणावे लागते। उन्हात थकवा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो। नदी नाल्यांमध्ये खड्डे खोदून पाणी मिळवावे लागते, तर मुख्य जनावरांना चिखलयुक्त सांडपाणी प्यावे लागते। तालुक्यातील 6 गावातील 11 पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असूनही पाणी टंचाईची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना स्वच्छतागृह आणि शौचालयासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शिक्षणात अडथळे येत आहेत। पाणी टंचाईमुळे मध्याह्न भोजन बनवण्यातही अडथळा येतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची पोषण आणि शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी उन्हाळा आला की ही पाणी टंचाई उफाळते। शासनाच्या टँकर मुक्त महाराष्ट्र व हर घर नल योजनेचा वाजलाय बोजवारा। शासन आणि प्रशासन मोठ्या प्रचारासह हर घर नल आणि टँकर मुक्त महाराष्ट्र योजना सुरू करतात। उद्घाटन, फोटो, नारळ फोडणी, जाहिराती, पण प्रत्यक्षात लोकांना पाणी अजूनही मिळत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हर घर नल योजना मोठा गाजावाजा करून 2021 साली जव्हार तालुक्यात राबवण्यात आली। जल जीवन मिशन व हर घर योजनेअंतर्गत 78 योजनांना मंजुरी देण्यात आली, पण गेल्या 6 वर्षात फक्त 6 योजना अंशतः चालू असून 72 योजनांवर 80% निधी खर्च, काम मात्र 50% अपूर्ण। हा कोणता विकास? जव्हार तालुक्यातील अनेक भागात टँकर सुरू आहेत, म्हणजे जल जीवन मिशनचे अपयश उघड झाले आहे। पाणी टंचाई संपणार कधी? महिलांची पायपीट, विद्यार्थ्यांचा त्रास, जनावरांची दुर्दशा, या सगळ्यांवर प्रशासन का डोळा झाकून बसले आहे? योजना येतात, पैसे खर्च होतात, पण प्रत्यक्ष परिणाम नाहीत। टँकरद्वारे पाणी पुरवठा असला तरी अनेक गावांमध्ये लोकांना दूषित पाणी प्यावे लागते, जनावरांना सांडपाणी प्यावे। हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करते। विशेष बाब म्हणजे दरवर्षी उन्हाळा आला की ही समस्या उफाळते। प्रशासन फक्त प्रचार, उद्घाटन आणि फोटो, जाहिराती करून मर्यादित राहते। या परिस्थितीत जल जीवन मिशनचे प्रत्यक्ष अपयश उघड झाले आहे। जव्हार तालुक्यातील जनता फक्त आश्वासनांवर संतुष्ट नाही। महिलांना 1-2 किलोमीटर चालून पाणी आणावे लागते। विद्यार्थी शाळेत पाणी नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित, जनावरांना सांडपाणी प्यावे लागते आणि प्रशासन फक्त पाहत बसले आहे। दरवर्षी उन्हाळा येतो आणि हीच त्रासाची कथा पुन्हा सुरू होते। हर घर नल आणि जल जीवन मिशन केवळ जाहिरातीपुरती, प्रत्यक्षात लोकांना पाणी नाही, काम अपूर्ण, निधी खर्च, पण परिणाम शून्य। ही परिस्थिती आता सहन करण्यायोग्य नाही। आम्ही मागतो तत्काळ कार्यवाही करा, नळातून स्वच्छ पाणी द्या, योजना पूर्ण करा, नाहीतर येणाऱ्या उन्हाळ्यात जनता रस्त्यावर येणार आहे आणि आपला रोष आपल्याला थांबवणार नाही। जल जीवन मिशन हे नाव फक्त योजना नसून पाण्यासाठी जीवन संग्रहाचे प्रतीक बनावे। माझे नाव जागृती देवराम भोये आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा काळीधोंड आहे। आमच्या शाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे मुली शिकत आहेत। आम्हाला शौचालयाला पाण्याची टंचाई आहे, पिण्याची टंचाई आहे। माझं नाव भाग्यश्री रामदास भुसारा, ग्रामपंचायत आमची खांबाळा, तलासरी खांबाळा। आम्ही पाण्यासाठी इथं पंचायत समितीला 2 दिवस आलो, परंतु पालघरला गेलो, तिथून आज आम्ही परत इथंच आलो, पण आमची काय कुणी दाद घेत नाही। पाणी खूप लांबून आणावं लागतं आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आलो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।